अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची दिवाळी मंगलमयी आणि आनंदाची जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण बघणार आहोत की आपण लोकांच्या पाठीमागे किंवा आपल्या माणसांच्या पाठीमागे आपण निंदा करतो किंवा त्यांच्या पाठीमागे आपण त्यांची उणीधुणी काढतो. तर ते केल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे काय आपल्याला त्याचं कर्म, त्या कर्माचं आपल्याला काय फळ प्राप्त होतं, तर ह्याच्याविषयी आपण थोडं बोलणार आहोत. तर बघा म्हणजे प्रत्येक माणसाला काही ना काही असं असते सवय की एखादं आपले रिलेटिव्ह, नातेवाईक किंवा आपल्या आजूबाजूची मित्रमंडळी असते, आपल्याला नाही का ऐकायचं आणि पाठीमागं त्याचं गॉसिप ह्याचं त्याला सांगायचं किंवा तोंडावर चांगलं बोलायचं, पाठीमागं नावं ठेवायची, म्हणजे थोडक्यात निंदा करायची. तर ह्यानं काय होतं माहिती आहे का, तुम्हाला ते तसंच वागायची सवय लागते. म्हणजे एकाबद्दल तुम्ही वाईट निगेटिव्ह बोलला तर तुम्हाला प्रत्येक माणसामध्ये निगेटिव्ह दिसतं, तुम्हाला कोणच पॉझिटिव्ह वाटत नाही. ते तुमच्या माइंडला सारखं येते की नाही का, हे असंच आहे, ते तसंच आहे, ते तसंच आहे. पण ही खरं गोष्ट अशी नसते. त्यामुळं ना निंदा पाठीमागं कधीच कुणाची करायची नाही. तुम्हाला एखाद्याचा राग आला किंवा त्याचं वागणं बोलणं म्हणजे तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम वाटला की तुम्हाला त्रास झाला, तुम्ही महाग निंदा करण्यापेक्षा त्यांच्या तोंडावर बोला की नाही, मला ह्या गोष्टीचं म्हणजे नाही का, मला नाही आवडलं तुम्ही हे जे वागला माझ्याशी किंवा बोलला, हे मला नाही आवडलं. म्हणजे इतरांना सांगण्यापेक्षा त्या व्यक्तीला जर तुम्ही त्याची चूक समजून सांगितले तर त्याला पण जाणीव होती की बाबा हा आपलं कधीतरी काहीतरी चुकलं असेल किंवा आपल्या वागण्यामुळं समोरच्या व्यक्तीला त्रास झाला. तर काय होतं, आपण ही पाठीमागं निंदा केली ना, आणि ज्याला सांगतो तो पण नंतर जाऊन सांगणारच असतो त्याला, ज्याची आपण केली किंवा पाठीमागं बोललो त्याच्या. मग ह्यानं काय होतं, आपल्या नात्यामध्ये दुरावा होतो. म्हणजे कुठलं पण नातं असू द्या, मैत्रीचं असू द्या, आपल्या नातेवाईक, शेजारी किंवा अजून कुठलं नाते. त्यापेक्षा ना पाठीमागं निंदा नाही करायची, कुणाचीच करायची नाही. का तर त्या पाठीला ज्या माणसाची आपण निंदा करतो त्याच्या पाठीला डोळे आहेत का, नाही आहेत. मग का पाठीमागं बोलायचं, त्याच्यापेक्षा त्याच्या तोंडावर बोलायचं, जेणेकरून त्याला पण समजन आणि आपलं पण मन हलकं होईल, आपल्या पण मनावर ओझं राहणार नाही. मग ही गोष्ट महत्त्वाची. पाठीमागं निंदा करायची नाही, चुगली करायची नाही. त्यानं खरं आपल्याला कर्म लागतं. आणि काय होतं, आपण म्हणजे नाही का आपलं व्यक्तिमत्व खराब होतं त्याच्यामुळं. मग लोकाला वाटतं नाही का, ह्याला सवयीचे बाबा, त्याचं गारणं सांगायचं, ऐकणारा पण तसा बोलतो. त्यामुळं नाही करायचं असं. आपलं व्यक्तिमत्व खराब होतं किंवा आपल्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चुकीचा होतो. म्हणजे ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात होतात. निंदा ही नाहीच केली पाहिजे कोणाचीच नाही करायची. ह्याचं पण म्हणजे हे पण वाईट कर्म आहे. मग तुमच्या पण पाठीमागं तुम्हाला लोक नावं ठेवतात ते त्यांचं कर्म आहे. तुम्ही शिकायचं, आपण आपल्याला कसं वागायचं, आपलं स्वतःला आपण कसं घडवायचं. आपण स्वामी भक्त आहेत ना, मग आपण कसं वागलं पाहिजे हे आपण ठरवायचं. लोक काय करतात ते आपण नाही बघायचं, आपल्याला काय केलं पाहिजे ते आपण बघायचं. त्याचं पाठीमागं नाही का चौकशा करायचं, नावं ठेवायची, ह्या गोष्टी बंद करायच्या. ह्याच्यातून फायदा काय होत नाही, उलटं नुकसान होतं. जे आपली नाती चांगली असतात किंवा एखाद्या वेळेस दुखावले गेलेलं असतो आपण, ते पाठीमागं सांगितलं हे केलं तर त्या समोरच्या व्यक्तीला वाटतं नाही हा सारखाच माझ्याबद्दल बोलत असेल. मग ते तुमचं एखादं नातं असतं ना, मग ते खराब व्हायची शक्यता असते आणि आपल्या मनात ती म्हणजे आडी निर्माण होती नाही का त्या व्यक्तीविषयी. त्यापेक्षा तोंडावर बोलायचं, तुम्हाला जी गोष्ट वाटते ना सांगायचं, हा बाबा मला तुझं हे नाही आवडलं किंवा तू हे माझ्याशी वागलं ते मला नाही आवडलं, मला दुःख वाटलं. मग हे बोलल्यानंतर त्याला पण जाणीव होती. ते महत्त्वाचं आहे. जे आपल्याशी वाईट वागलं ना त्याच्याशी तुम्ही बोला. असं नाही की त्याच्यापाशी जाऊन सांगा, काय उपयोग नाही होत त्याचा. ते पुढच्या माणसाचं पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपल्याबद्दल पण बदलतो. मग ह्या गोष्टी आहेत. निंदा नाही करायची आणि खरं परनिंदा नाहीच करायची. कितीतरी आपल्या ग्रंथामध्ये वगैरे सांगून ठेवलेले नाही करायची. लोकांबद्दल वाईट नाही बोलायचं, निंदा नाही करायची, चांगलं मुखातून नाव काढायचं, स्वामींच्या नामस्मरणामध्ये राहायचं, त्यांना म्हणायचं सद्बुद्धी द्या मला स्वामी, माझं काही चुकलं असेल तर पदरात घ्या, तुमची कृपादृष्टी माझ्यावर राहू द्या. मग ह्या गोष्टी आपण सांगायच्या. हे जर तुम्ही केलं ना, हळूहळू तुमचा हा स्वभाव बदलतो. तुम्ही स्वामींच्या चरणाशी आला ना, तुमचे सगळे वाईट, तुमचे मद मत्सर ह्या गोष्टी ना आपोआप कमी होत जातात. आणि जर नसतील होत तर मग त्या स्वामी भक्तीचा उपयोगच नाही काय. तुम्ही स्वतःवर थोडंसं कंट्रोल करायला शिकायचं. प्रत्येकाला राग येतो, प्रत्येकाला बोलावंसं वाटतं, हे वाटतं, पण नाही, आपण शिकायचं. आपल्याला आपण स्वतःला घडवायचं. आपल्याला काय पाहिजे
ते आपण करायचं. दुसरा कसा वागतो हे आपल्या हातात नाही आहे, पण आपण कसं वागू शकतो ते नक्कीच आपल्या हातात आहे. आणि त्याच्यातून तुमचं जीवन सुखकर होतं, आनंदी समाधानी राहता तुम्ही. आणि तुमच्या डोक्यात टेन्शन नसतं की बाबा ह्याच्याबद्दल आपण ह्याच्यापाशी बोललो आहे, मग आता तो येऊन सांगेल का तर आपण कोणाचं काही बोललेलो नसतो, त्यामुळं आपल्याला टेन्शन नसतं कुठल्या गोष्टीचं. आणि आजकाल तर नाही का, निंदा हा प्रकार तर खूप प्रमाण भयंकर वाढले. लय लोक बोलतात, एका तोंडावर खूप गोड बोलतात आणि पाठीमागं नावं ठेवतात. ठीक आहे, ते त्यांचं कर्म आहे, आपण नाही करायचं तसं. आपण चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं. कर्म ना तुमचं काही नाही फिरून आलं ना तरी कर्म तुमचे फिरून येतात. मग ते कुठल्या पण पद्धतीचे कर्म असू दे, चांगले वाईट कुठले पण. त्यामुळे शक्यतो चांगले कर्म करायचे, जेणेकरून पुढच्या आयुष्यातसुद्धा आपल्याला चांगलंच त्याचं फळ प्राप्त होईल. किंवा एखादा म्हटला ना की आपल्याला की हा बघून घेईन देव म्हणे तुझं पण कर्म कसे आहेत, तर त्यावेळेस ना आपल्या चेहऱ्यावर दुःख नाही, हसू पाहिजे. का तर आपल्याला तेवढा विश्वास पाहिजे की आपलं कर्म खरंच खूप चांगले. तो बोललाय पण आपल्याला स्वामी देताना आपल्या मग चांगल्या कर्माचं फळ चांगलेच देणार आहे, हा एवढा विश्वास आपण स्वतःवर ठेवायचा आणि स्वामींवरती ठेवायचा. ह्या जगात ना म्हणजे चांगलं वागायला खूप मेहनत लागते आणि वाईट वागायला अजिबात मेहनत लागत नाही. आता कुंभाराला मडकं घडवायला किती वेळ लागतो, चिखल तयार करण्यापासून, बनवण्यापासून, भाजण्यापर्यंत. आणि तोच फोडायला किती वेळ लागतो, 1 सेकंद पण लागत नाही फोडायला. हातातनं सुटला की मटका फुटतो. पण तोच बनवायला किती मेहनत लागते, खूप मेहनत लागते. तसंच आयुष्याचं पण आहे. आपलं आयुष्य आपल्याला चांगलं घडवायला अख्खं आयुष्य झिजावं लागतं. पण आपल्याला नाही का वाईट वागायचं म्हणलं 1 सेकंद पुरेसं आहे, 1 सेकंद पुरेसं आहे. हा प्रत्येकाला अनुभव असेल आपल्या आयुष्यामध्ये. मग त्याच्यामुळं ना आपले कर्म चांगले ठेवायचे, निंदा नाही, परनिंदा करायची नाही, लोकांचा लोभ ठेवायचा नाही. नाही का मग त्यांनी घेतले मग मला ह्या गोष्टी पाहिजेत, ते त्याला भेटले, आपण त्याला समाधानी राहायचं. हा बाबा त्याचं एखादं स्वप्न पूर्ण झालं, जलसी वृत्ती नाही ठेवायची. कशाला जाळायचे, त्याचं कर्म आहे, त्याला भेटलं, आपल्या कर्माने आपल्याला भेटले. त्यामुळं आनंदी राहायचं, सुखी राहायचं, समाधानी राहायचं, लोकांची निंदा करायची नाही. आणि आपल्याला लोकाला नाही का, तुम्हाला चांगलं नाही बोलता आलं तरी नका बोलू, पण वाईट कुणाला बोलू नका. किंवा कुणाला नाही का म्हणतात बघा, तुम्हाला एखादं चांगलं काम करता नसेल नाही नका करू, पण वाईट पण करू नका. मग ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आयुष्यामध्ये. हे साध्या साध्या गोष्टीत पण ह्या गोष्टीने जीवन खूप बदलतं. हा मी माझ्या आयुष्यात म्हणजे अनुभव घेतलेला आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला बोलत असते. खूप महत्त्वाचं आहे, स्वतःला घडवणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपण चांगलं घडलं तर आपलं घर परिवार सुख समाधान, घरात आनंद नांदतो. आपल्या घरातले लोक पण छान वागतात आपल्याशी आणि आपल्याला तेच हवं असतं आयुष्यात. तुम्ही किती पण प्रॉपर्टी कमवा, पैसा कमवा, घर गाडी बंगला, कोण मेल्यावर घेऊन जाणार आहे का ह्याच्यातलं? काही नेत नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित वागला, चांगलं वागला, 4 माणसाची मदत केली, तुम्ही गेल्याच्यानंतर ती 4 लोक हा बाबा खूप चांगला होता हे फक्त आपल्याबरोबर येणार आहे. आपण काहीही ह्यातलं घेऊन जाणार नाही आहे. म्हणजे नाही का, आलो तसं रिकाम्या हाताने येणार आहे, रिकाम्या हाताने जाणार आहे. त्यामुळे शक्यतो कोणाला त्रास नाही द्यायचा, आपले कर्म करत राहायचं. हा स्वप्न बघा, पूर्ण पण करायचा, प्रयत्न करायचा, पण नाही का दुसऱ्याला त्रास देऊन नाही, आपल्या मेहनतीने, आपल्या कष्टाने. आणि स्वामी एक दिवस नक्कीच सगळ्यांची सगळी चांगली स्वप्न पूर्ण करतील, हा माझा स्वामींवरचा विश्वास आहे. आणि परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होऊ देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. सर्वांना श्री स्वामी समर्थ.